नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत करतो आपल्या पाठपुरावा चॅनलवरती। मित्रांनो, आपले बरेच सबस्क्रायबर आता होत आहेत, वाढत आहेत, दिवसेंदिवस ते वाढत आहेत। असेच एक आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांनी एक शंका निर्माण केली होती, म्हणजे त्यांनी एक मुद्दा, त्यांनी समस्या त्यांची मांडलेली आहे। तर त्यांची समस्या नेमकी काय आहे याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत। यूट्यूबच्या थंबनेलवरून तुमच्या काही गोष्टी लक्षात आल्या असतील, परंतु डिटेलमध्ये आपण माहिती घेऊ की त्यांची नेमकी समस्या काय आहे। तर मागे तुम्हाला दिसतंय की त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज केलेला आहे, या ठिकाणी बघाल। नमस्कार सर, आमच्या गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन पर्यवेक्षक दररोज ड्युटीवर येत नाहीत, तर माहिती अधिकार अर्ज टाकायचा आहे। तर या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यातील जे पशुवैद्यकीय जे पर्यवेक्षक आहे, पशुधन पर्यवेक्षक आहेत, ते ड्युटीवर रोज येत नाहीत, माहिती अधिकार अर्ज टाकायचा आहे। आता माहिती अधिकार अर्ज करून त्यांना आपण ड्युटीवर बोलवू शकत नाही, परंतु माहिती अधिकाराचा वापर करून ते ड्युटीवर येतील याची मात्र आपण नियोजन लावू शकतो। ते कसं नियोजन लावू शकतो याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार। तर मित्रांनो, हा जो प्रकरण आहे, हा एक प्रकारचा प्रकरण आहे की तो अधिकारी ड्युटीवर येत नाही। मग त्या अधिकाऱ्याला समजा ड्युटीवर आणायची झाली तर आपण कसं माहिती अधिकाराचा वापर करू शकतो। तर या प्रकरणातील काही की पॉईंट्स मी तुम्हाला सांगतो, म्हणजे काही वैशिष्ट्ये जे आहेत, जो पाठपुरावा आपला चालणार आहे, नियोजनबद्ध पाठपुरावा, तो कसा चालणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातील म्हणजे काय, तर त्याची कामं काय आहेत, म्हणजेच काय त्याचं काम काय आहे, त्या अधिकाऱ्याचं काय कर्तव्य, काय काम आहे, त्यांनी काय काम करायचं आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। मित्रांनो, बऱ्याचशा वेळेला आपण पाठपुरावा करत असताना परिपूर्ण माहिती नसते, म्हणूनच माहिती अधिकाराचा वापर करून आपल्याला पहिली माहिती घ्यायची आहे। तर त्याचं काम काय आहे ते, त्याच्यानंतर दुसरा म्हणजे त्याचा हजेरी रजिस्टर। आता तो येत नाही आहे म्हटल्यावर त्याचा जो हजेरी मस्टर बुक असेल त्याच्यावर तो सही करतो, किंवा बायोमेट्रिक असेल, जे काय असेल ते आपण माहिती अधिकारात मागू शकतो। ठीक आहे। त्यानंतर तिसरा विषय CCTV कॅमेरा, तो येऊन जरी एकाच टायमाला सगळे सह्या मारत असेल, असे बरेचसे नागरिक पण आहेत जे म्हणतील की नाही साहेब, तो येऊन एकाच टायमाला सगळ्या सह्या करून जातो, आणि असे अधिकारी पण असतात। मग अशा वेळेला त्या कार्यालयाच्या बाहेर किंवा कुठे CCTV आहे का, किंवा त्या कार्यालयाकडून तुम्ही CCTV लावलेला आहे का किंवा नाही, किंवा का नाही लावला, या सगळ्या विषयी आपण त्या ठिकाणी बघू शकतो की CCTV आहे का, त्याचं फुटेज आपण माहिती अधिकारामध्ये घेऊ शकतो। त्याच्यानंतर आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा, या ठिकाणी CCTV नसेल तर त्यांनी नेमकं त्याचं काम कसं आहे। गावामध्ये एखाद्या डाटा कलेक्शन करायचा असतो, तुम्हाला माहिती आहे की यांच्याकडे तीच कामं असतात की गावामध्ये किती गायी आहेत, किती गुरं आहेत, त्यांचं काय झालं, ते शासकीय योजना गावागावापर्यंत पोहोचवण्याचं त्यांचं काम असतं। मग त्याच्या कामाचा आढावा आपण माहिती अधिकाराच्या माध्यमातून घेऊ शकतो। तर त्याच्यानंतर माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी ते करतात का, म्हणजेच काय, तुम्हाला माहिती आहे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत कलम 4 हा सगळ्यात महत्त्वाचा कलम आहे। त्याच्यामध्ये 1 ते 17 बाबींची माहिती स्वतःहून शासकीय कार्यालयांना प्रसिद्ध करावी लागते। याच्या संदर्भात मी व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती, तो तुम्हाला मिळून जाईल। तर मित्रांनो, याची प्रभावी अंमलबजावणी ते करत आहेत की नाही, ही आपण विचारणा त्यांना करू शकतो। तर हे 4-5 मुद्दे मी तुम्हाला जे सांगितले, हे पाठपुराव्याच्या उद्देशाने सांगितले, आणि यातून साध्य काय होणार आहे, यातून साध्य एकच होणार आहे की तो अधिकारी जिथं कुठं असेल तिथं रेग्युलर यायला सुरुवात करेल शासकीय कार्यालयामध्ये, कारण की ह्या गोष्टी त्याला परवडणार नाही आहेत। मित्रांनो, आपण हा जो पाठपुरावा आपला एवढा खतरनाक विषय आहे की या ठिकाणी एवढी, आता मी तुम्हाला 4-5 मुद्दे सांगितले, यावरती जर स्टेप बाय स्टेप आपण पत्रव्यवहार केले, अर्ज केले, त्याच्याकडं एकच पर्याय उरेल की काय, रेग्युलर ऑफिसमध्ये येणे आणि जे काय असेल ते कामकाज करणं, कारण की ह्या गोष्टी त्याला झेपवणार नाही आहेत। आणि म्हणूनच या संदर्भात कशाप्रकारे माहिती अधिकार अर्ज करायचा, तर मित्रांनो बघा, या संदर्भात कशाप्रकारे आपण माहिती अधिकार अर्ज करू शकतो, हे 4-5 मुद्द्यांविषयी एकदाच माहिती अधिकार अर्ज करू शकत नाही। एका मुद्द्यासाठी किंवा एका विषयासाठी एकच माहिती अधिकार अर्ज करायचा आहे। तर सुरुवातीला आपण कसा माहिती अधिकार अर्ज करायचा, या ठिकाणी बघा, केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार हा आपला अर्ज आहे। 10 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प या ठिकाणी लावायचा आहे। अर्जदार जर दारिद्र्य खालील असेल तर या ठिकाणी त्यांनी रेशन कार्डाची झेरॉक्स जोडली तरी चालून जाते, नाहीतर या ठिकाणी 10 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प जो तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर किंवा कुठेही तो मिळून जातो, 10 रुपयाचे तिकीट असतं ते। या ठिकाणी बघा, प्रति माननीय जनमाहिती अधिकारी, या ठिकाणी कार्यालयाचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे। कार्यालयाचं नाव तुम्ही कसं, एखाद्या ठिकाणी गेलात तुम्ही तर बाहेर तो मोठा लावलेलंच असतंच ना, शासकीय कार्यालय कोणतं आहे काय आहे, तेच कार्यालयाचं नाव टाकायचं आहे। या ठिकाणी अर्जदाराचे तुमचं नाव टाकायचं आहे, अर्जदाराचा पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ID, आणि बघा माहितीचा विषय, आपल्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी कर्मचारी यांची जबाबदारी, कार्य व कर्तव्य यांची माहिती मिळावी। याच्यामध्ये आपण काय केलं आहे, तर सगळे त्यांच्यापासून पिऊन, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, जे कोण तिथं असतील काम करणारे,
खालपासून वरपर्यंत सर्व अधिकाऱ्यांची आपण कार्य कर्तव्य त्यांची जबाबदारी काय आहेत याची माहिती आपण मागवतोय। बघा आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील व कालावधी पुढील प्रमाणे माहिती ज्या कालावधीची पाहिजे, आता लेटेस्टवाली आपल्याला ती माहिती पाहिजे म्हणून आपण ही तारीख टाकलेली आहे। पुढे बघा आपल्या ज्या आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील बघा, हा तपशील आहे आपल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत असणारे सर्व अधिकारी कर्मचारी यांचे नाव, पदनाम व त्यांची जबाबदारी, कार्य व कर्तव्याची माहिती छायांकित प्रती साक्षांकित करून मिळावी। म्हणजे काय, कागदी झेरॉक्स प्रतीमध्ये सही शिक्का मारून आपल्याला ती मिळावी, म्हणजे जेणेकरून आपल्याकडे चांगले एव्हिडन्स पुरावे आपल्याला मिळतील। आपल्या कार्यालयात रिक्त असलेल्या पदांची माहिती मिळावी, आपल्या कार्यालयात किती रिक्त पद आहेत त्याची सुद्धा माहिती मिळावी। 8 बघा माहिती टपालाने हवी की व्यक्तिशः, मग तुम्हाला कशी हवी ती इथं क्लिक करायचं आणि जे इथं खोडून टाकायचं। टपाला नको पाहिजे असेल तर व्यक्तिशः घेऊन जाईल। अर्जाची नाही 10 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प अर्जावर लावलेला आहे। बघा दिनांक टाकायचा, ठिकाण टाकायचं आणि अर्ज अर्जी या ठिकाणी सही करून हा अर्ज तुम्हाला दाखल करायचा आहे। मित्रांनो हा अर्ज दाखल केल्याच्यानंतर कदाचित तुम्हाला माहिती मिळेल नाही मिळेल, परंतु जर माहिती मिळाली नाही तर प्रथम अपील कसा करायचा या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे। तर मित्रांनो अशा प्रकारचा स्टेप बाय स्टेप आपण पाठपुरावा केला तर निश्चितच तो अधिकारी त्या कार्यालयामध्ये रेग्युलर यायला सुरुवात करणार, 100% सुरुवात करणार। तर मित्रांनो आपले जे सबस्क्रायबर आहेत त्याला मी हा अर्ज फॉर्म पाठवून देईन। निश्चितच तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्या सुद्धा काही समस्या असतील तर आपल्याला थोड्या करून सोडवता येतील। मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र।